आणि याबद्दल बोलण्यासाठी उपमहापौर संजय घाडी आता आपल्यासोबत आहेत। संजय घाडीजी, 6 जणांचे जीव गेलेले आहेत इमारत कोसळल्यामुळे। अत्यंत दुर्दैवी आणि तितकीच धक्कादायक घटना मानखुर्द मधली। हो, मलाही मगाशी बातमी कळली। मानखुर्द येथील ही स्लम भागामधली 3 रूम आणि एक 3 मजली एक घर अशी पडल्यामुळे ही दुर्घटना घडली। अतिशय वाईट घटना आहे आणि मुंबई महानगरपालिकेची सगळी यंत्रणा, अग्निशमन दल, कर्मचारी, आमच्या डीएमसी संध्या नांदेडकर मॅडम, आमचे शिवसेनेचे विभाग प्रमुख लालू वर्मा हे स्वतः तिथे जातीनेची हजर आहेत। आणि आता मला जी माहिती मिळेल त्याप्रमाणे 6 लहान मुलं आणि 1 महिला असे 5 जणांचे शव या ठिकाणी काढलेले आहेत आणि बाकीचं सगळं रेस्क्यू करण्याचं काम चालू आहे। बाजूचे ज्या काही घरं आहेत त्यांना देखील खाली करण्याचं प्रशासनाने महानगरपालिकेचं सांगितलेलं आहे। आपल्याला जेवढी जास्तीत जास्त मदत करता येते तेवढी आपण करतो, मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं, राज्य शासनाच्या वतीनं आणि सगळे नागरिकही। आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नागरिकांना विनंती करेन मुंबईतल्या की मुसळधार पाऊस आहे, उद्या देखील शासनाने रेड अलर्ट केलेला आहे, शाळांना कॉलेजेसना सुट्टी जाहीर केलेली आहे। नागरिकांनी आवश्यकता असेल तर। संजय घाडीजी, काही वेळापूर्वी आम्ही महापौरांशी बोलत होतो, त्यांचं म्हणणं पडलं की ही कलेक्टर लँड आहे, या संदर्भात इमारतीला नोटीस देखील बजावण्यात आलेल्या होत्या, पण फक्त नोटीस बजावून प्रशासन आपली जबाबदारी झटकतं का? कारण योग्य कारवाई एका विशिष्ट मुदतीत केली असती तर ही घटना घडली नसती आणि ते 6 जण आपल्यात असते। कलेक्टर लँड असू दे किंवा महानगरपालिकेची लँड असू दे, आपण त्यांना नोटीस, आपल्याला कळतं की ह्या C1च्या कॅटेगरी मधल्या बिल्डिंग्स आहेत किंवा घरं आहेत, आपण त्यांना नोटीस देत असतो। परंतु नागरिक काय करतात की त्याच्याकडे कानाडोळा करतात आणि बघूया हा पावसाळ्यात काय होणार नाही अशी अपेक्षा बाळगून राहत असतात आणि त्यामुळे अशा घटना घडतात। नागरिकांनी देखील मी विनंती करीन त्यांना की आपल्याला C1ची नोटीस आली असेल, धोकादायक इमारती आहेत अशी जर नोटीस आली असेल तर आपण काळजी घ्यावी आणि कुठेतरी पावसाळ्यामध्ये आपण दुसरीकडे स्थलांतर करायला पाहिजे किंवा महानगरपालिका अशा मंडळींसाठी आपण स्थलांतरसाठी शाळा म्हणा किंवा कुठे राहण्याची व्यवस्था आपण करत असतो, पण तसं न झाल्या कारणाने अशी ही दुर्घटना घडलेली आहे। आणि मी व्यक्तिशः याच्यासाठी दुःख व्यक्त करतो, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत असं मी या ठिकाणी सांगतो। पण संजय घाडीजी, प्रश्न तोच आहे की आपण असं किती मुंबईकरांच्या मृत्यूचा शोक मनवणार आहोत? कारण रोज अशा काहीतरी घटना घडतायत। मला मान्य आहे की सगळी परिस्थिती एका दिवसात बदलण्यासारखी नाही आहे, पण कधीतरी आपल्याला कधीतरी या रूट कॉज सोबत जावं लागेल। रूट कॉज काय आहे ते जाणून घ्यावं लागेल, या प्रश्नांच्या मुळाशी जावं लागेल। आपल्याला ह्याच्या मुळाशी आपल्याला विचार करून त्याच्यावरती उपाययोजना करावी लागेल आणि मुंबई महानगरपालिका प्रशासन असेल, राज्य शासन असेल, या दोन्ही सरकारच्या वतीने माध्यमातून याच्या मुळाशी आपण जायलाच पाहिजे आणि त्याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल, अन्यथा अशा दुर्घटना घडत राहतील। बरोबर, ठीक आहे। आणि महापालिकेत राहून तुम्ही सुद्धा ती दक्षता घ्याल अशी अपेक्षा। तर उपमहापौर संजय घाडी आपल्या सोबत होत्या आणि आता स्थानिक आमदार अबू आझमी आपल्या सोबत आहेत। अबू आझमी जी, तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचलेली आहे या दुर्घटनेसंदर्भातली? नहीं, एक्चुअल मैं बॉम्बे में नहीं हूँ, मैं लखनऊ में हूँ। मुझे मालूम पड़ा अभी वहाँ पे 4 घर गिरे हैं। देखिए, सबसे बड़ी बात है ना, ये कारपोरेशन का फेलियर है। जब 95 में मनोज जोशी की सरकार में तय हो गया था कि आज तक जितने झोपड़े बने हैं ये सब लीगलाइज है, इसके बाद कोई झोपड़ा नहीं बनेगा। अगर बना तो म्युनिसिपैलिटी के जो जिम्मेदार अफसर है, जो बीट अफसर पुलिस के हैं, उनको पेनलाइज किया जाएगा। लेकिन उसके बाद फिर और घर बने, उसके बाद फिर उन्होंने 2000 तक का लीगलाइज कर दिया, फिर और घर बने, फिर 2011 तक लीगलाइज कर दिया। मतलब ये क्या है, ये और जो घर बनते हैं बिना पैसे दिए नहीं बनते। जो गरीब हैं, लोग पैसे देते हैं, रिश्वत देते हैं, घर बना लेते हैं। और इसलिए 4 माला 5 माला घर बन रहा है। जो बनाते हैं लोग, तो जो नीचे मालिया रहता है, एक छोटा झोपड़ा रहता है, उसके ऊपर 3 माला चढ़ा देते हैं। कोई इंजीनियर म्हणजे नाही अबू आझमीजी, ही संपूर्ण इमारतच अवैध होती असं म्हणायचं आहे तुम्हाला? नहीं, अवैध नहीं, अवैध मतलब नीचे का है, ऊपर जो बने 2-3 माला वो तो अवैध ही है ना। अच्छा, वरचा मजला अवैध होता? हाँ, अवैध ही होगा, मुझे नहीं मालूम। ठीक आहे। नाही, आता अबू आझमीजी, आता महापौरांशी आम्ही बोललो तर त्यांचं म्हणणं पडलं की कलेक्टर ऑफिस कडून नोटीस सुद्धा गेलेली होती इमारतीला। तो क्यों नहीं तोड़ा?
क्यों नहीं तोड़ा उन्होंने, क्यों नहीं खाली करा? तोच प्रश्न आम्ही त्यांना विचारला तर त्यांचं म्हणणं आहे की महापालिकेच्या अखत्यारीतलं नाही आहे, पण याचा पाठपुरावा आम्ही जरूर करू, कलेक्टर ऑफिस मधून माहिती घेऊ. नहीं मतलब एक आज तक एक भी म्युनिसिपल अफसर को सजा नहीं हुई. घर कैसे बनते हैं, इलीगल घर कैसे बनते हैं, बिना पैसे दिए बनते हैं क्या? ये सरकार सो रही है क्या? और अभी सब चिल्लाएंगे, आप घर तोड़ेंगे, थोड़ी देर फिर भूल जाएंगे, आगे घड़ियाल के आंसू बहाएंगे, फिर हो जाएगा. पहले से अगर कानून मजबूत हो जाए तो कोई गरीब की हिम्मत नहीं घर बनाने की. ठीक आहे. अबू आझमीजी, आणखी थोडीशी माहिती जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. जर यात प्रशासनानं वेळीच कारवाई जर केली असती, फक्त नोटीस बजावून हात वर नसते केले, तर हे 6 जण जिवंत असते. नहीं तो ये क्या है ना कि देखो सब गरीब लोग, घर उनके पास नहीं है, नोटिस भी आती है तो कोई घर खाली नहीं करता. जब गिर जाता है घर ना तो लोग सरकार को जिम्मेदार ठहराते हैं. जब नोटिस आई उस वक्त आदमी को अपनी जान बचाने के लिए कुछ न कुछ कदम उठाना चाहिए, कहीं घर ढूंढना चाहिए, लेकिन लोग नहीं उठाते ना. ठीक आहे. अबू आझमीजी, तुम्ही सोबत राहा, तिथले स्थानिक नगरसेवक नवनाथ बन हे आपल्या सोबत काही क्षणात कनेक्ट होतील. आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत. पण अबू आझमीजी, मला एक सांगा, आता एक प्रश्न, तुम्ही तिथले लोकप्रतिनिधी आहात, आमदार आहात, अशा घटना यापुढे होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, आणि तुम्ही आमदार म्हणून याचा पाठपुरावा करणार आहात का? आता अधिवेशन सुद्धा सुरू आहे. नहीं सुनो ना, ये आप साउथ बॉम्बे में जो पुरानी बिल्डिंगें हैं, आज भी हर साल कोई बिल्डिंग गिरती है और उसके बाद लोग मरते हैं, फिर बात होती है, लेकिन उनको कंस्ट्रक्शन करने के लिए कोई भी तरीका कदम उठाया नहीं जाता है. हर साल बॉम्बे में बिल्डिंगें गिरती हैं. वही हालत है स्लम के अंदर. सरकार को एक मजबूत नियम बनाना चाहिए और जो लोग इलीगल कंस्ट्रक्शन करवाते हैं, जो अफसरान है, उनको बहुत टाइट करना चाहिए. सरकार की तरफ ढीलापन है. बगैर पैसा लिए हुए एक इंच भी घर नहीं बन सकता है. तो ये सब के सब भ्रष्टाचार, करप्शन की वजह से हो रहा है. ठीक आहे. महत्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवलंय. तर अबू आझमी आमदार आपल्या सोबत होते, तिथले स्थानिक. त्यांनी सुद्धा म्हटलंय की अवैध निर्माणं तिथे बरीचशी केली जातात, त्याकडे प्रशासन अधिकारी डोळे झाक करतात आणि त्यामुळे अशा घटना घडतात आणि ज्यात मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागतो.